नमस्कार लाडक्या बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या KYC पोर्टलबाबत 6 जून 2026 पर्यंतची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, आता खूप साऱ्या महिलांचा, लाडक्या बहिणींचा मला कमेंट आले, खूप सारे मेसेज आले व्हिडिओच्या खाली की KYC पोर्टल पुन्हा कधी सुरू होणार. ओके, आता ज्या महिलांचे नाव यादीतून वगळले गेले आहेत त्यांना पुन्हा संधी मिळणार का? ओके, आणि मे महिन्याचा हप्ता आम्हाला नक्की येणार कधी? ओके, आणि सरकारकडून काय सध्या हालचाली सुरू आहेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता सांगायचं झालं पहिल्या अपडेटनुसार तर सर्वप्रथम सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे की लाडकी बहीण योजनेसाठी सुरू असलेली KYC आणि माहिती दुरुस्ती प्रक्रिया 30 एप्रिल 2026 रोजीच संपली होती. यानंतर शासनाकडून मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची पडताळणीसुद्धा करण्यात आली आणि या पडताळणीमध्ये उत्पन्न निकष, सरकारी नोकरी, आयकर दाते, 4 चाकी वाहन मालकी, आधार तपासणी आणि इतर निकषांच्या आधारे अनेक लाभार्थी अपात्रसुद्धा ठरवण्यात आले. ओके, तर याच पडताळणीमुळे लाखो महिलांची नावेसुद्धा या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेली आहेत आणि खूप साऱ्या महिलांचं असं म्हणणं आहे की आता आमचं जर उत्पन्न कमी आहे पण आमच्याकडे 4 चाकी वाहन आहे तरीसुद्धा आम्हाला या योजनेतून वगळण्याचं काम केलेलं आहे. ओके, तर अशा महिलांनी किंवा ज्या महिलांना वगळलं आहे सगळं त्यांचं बरोबर आहे किंवा ज्या महिलांना अजून मार्च आणि एप्रिलचा हप्ता नाही आला अशा महिलांनी कमेंट नक्की करा या व्हिडिओच्या खाली आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की अनेक महिलांमध्ये चिंता निर्माण झाली असून KYC पोर्टल पुन्हा सुरू होणार का याची उत्सुकता सध्या वाढलेली आहे, कारण की खूप साऱ्या महिला होत्या त्यांनी घरी बसून KYC केली होती किंवा खूप साऱ्या महिलांना माहीत नव्हतं की नक्की कोणता ऑप्शन क्लिक करायचा आहे. चुकीचा ऑप्शन त्यांच्याकडून बाय मिस्टेक क्लिक झाला आहे, त्यामुळे आता त्यांची KYC त्यांना परत करायची आहे, पण त्यामुळे अजून तरी ऑप्शन आलेलं नाही की कारण की आता KYC जे वेबसाईट आहे, पोर्टल आहे ते अजून तरी चालू झालेलं नाही आहे. ओके, आता 6 जून 2026 पर्यंत महिला व बालविकास विभागाकडून KYC पोर्टल पुन्हा सुरू करण्याबाबत अजून तरी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आहे. ओके, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच सध्या नवीन KYC जी अपडेट आहे विंडो सुरू झालेली नाही आहे, तथापि विविध स्तरांवर पुनर्पडताळणीबाबत आता सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजेच की आता KYC जे पोर्टल आहे ओके ते चालू होऊ शकतं परत KYC करण्यासाठी लाडक्या बहिणींना. ओके, आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे की काही महिलांची नावे जी आहेत ती चुकीने वगळली गेल्याच्या तक्रारीसुद्धा शासनाकडे मोठ्या प्रमाणावर पोहोचलेसुद्धा आहेत. ओके, यामुळे अशा पात्र महिलांची पुन्हा पडताळणी केली जाऊ शकते असे संकेतसुद्धा देण्यात आलेले आहेत. जर शासनाने पुनर्पडताळणी प्रक्रिया सुरू केली तर त्यावेळी KYC अपडेट करण्याची किंवा कागदपत्रे पुन्हा सादर करण्याची संधी मिळू शकते. ओके, त्यामुळे महिलांनो सध्या सुमारे 1.70 कोटी पात्र महिलांना योजनेचा लाभ सुरू आहे. तुम्हाला लाभ मिळत आहे का हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा काय प्रॉब्लेम असेल लाडकी बहीण योजनेविषयी तरीसुद्धा तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहून सांगा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके, आता शासनाने स्पष्ट केले आहे की पात्र महिलांना दरमहा 1500चा लाभ मिळत राहणार, त्यामुळे पात्र महिलांनी कोणत्याही बाकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. ओके, ज्या महिलांना पैसे येत आहेत त्यांची KYC पूर्ण आहेत, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. ओके, त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला कंटिन्यू आता वितरण जोपर्यंत योजना चालू आहे लाडकी बहीण योजना तोपर्यंत वितरण तुमच्या अकाउंटवर येत राहील. ओके, आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत बोलायचे झाले तर 6 जून 2026 पर्यंत या संदर्भात नवीन GR किंवा अधिकृत घोषणा अजून तरी झालेली नाही आहे. ओके, लाखो महिला पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून अधिकृत आदेश आल्यानंतरच हप्त्याची निश्चित माहिती समोर येणार आहे. ओके, जर तुमचे नाव यादीतून वगळले गेले असेल तर आधार कार्ड, बँक खाते, मोबाईल नंबर आणि इतर आवश्यक कागदपत्रे तुम्ही तयार ठेवा. लिंक आहे का बघा आधार कार्ड आणि बँक खाते. ओके, मोबाईल नंबर अपडेट आहे का बघा. ओके, कोणताही SMS आला बँकेचा की तुमच्या मोबाईल नंबरवर येत आहे का, असं अपडेट केलं आहे का तुम्ही मोबाईल नंबर, ते एकदा बघून घ्या तुम्ही, कारण KYC किंवा पुनर्पडताळणीची प्रक्रिया आता झाल्यास तुम्हाला ही कागदपत्रे आवश्यक ठरू शकतात, आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाईल नंबर. ओके, तर लाडक्या बहिणींनो आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे की 6 जून 2026 पर्यंत लाडकी बहीण योजनेचे KYC पोर्टल पुन्हा सुरू झाल्याची अधिकृत घोषणा अजून तर झालेली नाही आहे, मात्र पुनर्पडताळणीची शक्यता कायम असून चुकीने वगळलेल्या पात्र महिलांना पुन्हा संधीसुद्धा मिळू शकते. ओके, कारण की आता
माहितीनुसार जून जुलै 2026 दरम्यान वार्षिक पुनर्पडताळणी ॲन्युअल रिव्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी पात्र महिलांना पुन्हा KYC पूर्ण करण्याची सुद्धा संधी मिळू शकते आणि ज्या वेळेस संधी मिळणार, ओके, पोर्टल चालू होणार, त्यावेळेस मी या माझं बडी नावाच्या चॅनलद्वारे तुम्हाला व्हिडिओमार्फत नक्कीच लवकर सांगण्याचं काम करेन. ओके, तुमचे KYC पूर्ण झाले आहे का आणि तुमच्यामध्ये KYC पोर्टल पुन्हा सुरू व्हायला हवे का लवकरात लवकर, तुमचे मत मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांवर ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.